नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. प्रिया वहिनी, आज मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा एक नवीन कथा सादर करत आहे. ही कथा म्हणजे मला माझ्या मैत्रिणीने लग्नानंतर तिला आलेला अनुभव सांगितलेला आहे. कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता आपण जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव सुमन. घरामध्ये मी एकुलती एक मुलगी. लग्नानंतर मी एका मोठ्या घरामध्ये गेले. तसंही मला मोठ्या घराची सवय नव्हती. मोठ्या घराची म्हणजे जास्त माणसं ज्या घरात आहेत तशा घराची. पण एक गोष्ट माझ्यासाठी बरी होती की नवरा कामासाठी शहरामध्ये होता. तो नंतर लग्नानंतर मला घेऊन शहरामध्ये राहायला गेला. घरामध्ये जास्त काम असायचं, त्यामुळे आम्ही घरामध्ये काम करायला एक नोकर ठेवला होता. तो जरी वयाने थोडा कमी वाचला तरीही तो उच्चपुरा व धिप्पाड असा होता. मला तो प्रत्येक गोष्टीमध्ये कामात मदत करत असायचा. बाजारामध्ये जाणे, खरेदी करणे, भाजीपाला घेऊन येणे, हे सर्व कामे तो करायचा. त्यामुळे मला जास्त काही आता काम नसायचं. एक दिवस माझ्या नवऱ्याने त्याला रात्री फोन करून बोलावून घेतलं व त्याला सांगितलं, मी काही दिवसासाठी बाहेर चाललो आहे. काय हवं नको ते तू मालकीनबाईला आणून देत जा. तो हो म्हणाला. तो माझ्याकडे बघून हसत होता. त्याच्या हसण्याचं कारण मला काही कळालंच नाही. एक दिवस नवरा गेल्यानंतर मी घरामध्ये होते, तेव्हा तो सामान घेऊन आला व सामान ठेवून तो बाथरूममध्ये शिरला. हा नक्की काय करतोय हे मी बघायला मागोमाग गेले. बाथरूमचा दरवाजा अर्धा उघडा होता. त्याला तो काय करतो हे बघायला गेलाच त्याने पॅन्ट काढून त्याच्यामधून भला मोठ्या सोट्या बाहेर काढला व तो फळाफळा मुतू लागला. त्याच्या सोट्यातून निघणारी धार बघून मी इकडे चांगलीच गरम झाले. भला मोठ्या सोट्या बघून माझे डोळे विस्फारले गेले. आता मी त्याच्याकडे बघतच राहिले. तेवढ्यात त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. मी पटकन तिथून बाजूला झाले. तो माझ्या मागे मागे किचनमध्ये आला व मला म्हणाला, मालकीनबाई तुम्हाला काय हवं होतं का? मी त्याला नाही म्हणाले. तेव्हा तो म्हणाला, मग तुम्ही माझ्या मागे का आला? मी त्याला म्हणाले, काही नाही, तू तुझं काम कर. असं म्हणताच तो निघून गेला. रात्र झाली. मला काही झोप लागतच नव्हती. सारखा डोळ्यासमोर त्याचा मोठा सोट्या माझ्या येत होता. त्याला लोंबलेल्या दोन गोट्या मला जास्त आकर्षित करत होत्या. मला झोप लागत नव्हती. साहजिकच एक हात माझा खाली गेला व मी माझी चांगली चिमणी चोळू लागली. काय करावं काही कळत नव्हतं. रात्री घड्याळामध्ये 12 वाजले होते. तेवढ्यात मी त्याला कॉल केला. तेव्हा तो म्हणाला, मालकीबाई तुम्हाला काय हवं आहे का? इतक्या रात्री तुम्ही कॉल केला. तेव्हा मी त्याला म्हणाले, अरे मला झोपच लागत नाही, तू येशील का जरा माझ्यासोबत? तो म्हणाला, मी आलोच. व पुढच्या 10 मिनिटातच दरवाजाची बेल वाजली. मी दरवाजा उघडला. समोरच तो उभा होता. मी त्याला घरात यायला सांगितलं. मी त्याला पाणी आणून दिलं व तो सोफ्यावर बसून राहिला. मी त्याला पाणी देताना माझा पदर मी खाली पाडला. दोन्ही भल्या मोठ्या थानांचं दर्शन मी त्याला दिलं. तो म्हणाला, बाई तुमची तर खूपच मोठी आहे. तो मी लाजले व ग्लास ठेवायला किचनमध्ये गेले. तसा तो हळूहळू माझ्या मागे मागे किचनमध्ये आला. मला कळत होतं तो माझ्या मागे आला आहे. त्याने मागून येताच मला गच्च मिठी मारली. माझे भले मोठे गोळे तो त्याच्या दांड्याने रगडत होता. मी म्हणाले, अरे काय करतोस तू? तू तर माझ्यापेक्षा लहान आहेस व तुला काही करता येणार नाही. तेव्हा तो म्हणाला, मालकीनबाई तुम्ही फक्त एकदा मला मोका देऊन तर बघा, मी कशी तुम्हाला रगडूनच काढतो. तेव्हा मी त्याला म्हणाले, हो रे, पण तू काय करणार आहेस? तुझं तर खूप लहान असेल. तेव्हा तो म्हणाला,
काल मला मुतताना तुम्ही बघितलं नाही का? माझा सोट्या किती मोठा आहे. तेव्हा मी त्याला म्हणाले, अरे मोठा असून काय फायदा? तो आतमध्ये गेल्यावर त्याला काही करता तर आला पाहिजे. असं म्हणताच त्याने मला गरकन त्याच्याकडे फिरवली व जोरात माझ्या मागे चापट मारली व मला म्हणाला, तुम्ही जरा जास्तच माझावर आल्यासारखे वाटत आहात. तुमचा माज चांगलाच मी आज दांडा घालून शांत करतो. मलाही हेच हवं होतं. त्याला चिडून दिलं व चिडल्यानंतर त्याच्या मोठ्या सोट्याकडून आपली खास भागवून घेणं. तो आता हळूहळू करून एक एक कपडे जणू काही फाडून पाडत होता. ते झाल्यानंतर मी त्यालाही नग्न केलं. तो आता फक्त अंडरपॅन्टवर होता. त्याचा सोट्या अंडरपॅन्टमधून बाहेर येण्यासाठी तरसलेला होता. मी जशी खसकन अंडरपॅन्ट खाली घेतली तसा त्याचा सोट्या माझ्या तोंडासमोर फणा वाजून उभा राहिला. मी त्याला हळूहळू हलवू लागले. तेव्हा तो म्हणाला, सांगा आता मालकीनबाई, सोटा मोठा आहे की छोटा? तेव्हा मी हसले व त्याला थोडं जिभेने चाटलं. जिभेने चाटताच त्याने खचकन पूर्ण सोट्या कशात कोंडला. मी आता त्याला छानपैकी आत बाहेर करत होते. त्याच्या गोठ्यांना कुरवाळत होते. खूप वेळ चोखा गेल्यानंतर मी उठून बसले. त्याने माझी चड्डी काढून टाकली व माझ्या खाली तोंड घालून तो मदनमनी रडू लागला. आता मला काहीच कळत नव्हतं की आपण काय करावं ते. खूप वेळ चुकल्यानंतर मी त्याला म्हणाले, अरे बघू तर तुझा किती मोठा आहे आता. असं म्हणताच त्याने हळूहळू करत माझ्या आतमध्ये घुसवला. आता मला सहन होत नव्हतं. मला खूप दुखत होतं. मी त्याला म्हणाले, अरे हळू घाल ना, फाटेल माझी. तो म्हणाला, बाई तुम्ही तर म्हणाल्या होत्या ना की तू लहान आहेस. मग आता बघाच माझे दणके किती मोठे आहेत. असं म्हणताच त्याने माझी दोन्ही थाळी हातात धरले व कंबर हलवून कचाकच दणके देऊ लागला. मीही त्याच्या दणक्याचा आनंद घेतच होते. मलासुद्धा खूप मजा येत होती. खूप वेळ त्याने दणके मारल्यानंतर शेवटी त्याने मला घोडी बनवून कचाकच ठोकायला सुरुवात केली. आता मात्र त्याच्यामधला शैतान जागा झाला होता. तो एका माणसापेक्षा एका शैतानासारखा माझ्यावर तुटून पडला व कचाकच माझी लाल होईपर्यंत ठोकत होता. त्या रात्री मी जवळपास त्याच्याकडनं 4 ते 5 वेळा मस्त माझी मारून घेतली. आता जेव्हा नवरा घरात नसायचा तेव्हा मी त्याला बोलावून घ्यायचे व त्याला चिडवून द्यायचे. तो चिडला की मला चांगलीच उघडी नागडी करून पाणी येईपर्यंत ठोकायचा. तर तुम्हाला मित्रांनो आपली कथा कशी वाटली हे नक्की सांगून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोजच अशा नवनवीन अशा कथा ऐकायला मिळतील. वेळेत वेळ देऊन तुम्ही आपली कथा ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आता आपण आपल्या पुढच्या कथेमध्ये लवकरच, म्हणजे आज रात्री. धन्यवाद.